श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार. मी शर्मिला माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या मनातील इच्छा पूर्ण होत तुमचा दिवस आजचा खूप छान जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकूनसुद्धा आपल्याला काही चुका करायच्या नाहीत, काही कामं, काही गोष्टी आपल्या हातून होऊ द्यायच्या नाहीत. या जर चुका आपल्या हातून झाल्या तर याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतील. आपण कधी कधी म्हणतो बघा, माझ्याच बाबतीत असं का घडतं, मी सगळं व्यवस्थित करते आणि माझ्याच बाबतीत अशी दुःख, संकट, अडचणी का येतात. तर कधी-कधी आपण महत्त्वाच्या शुभ दिवशी काही चुका करतो आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आता बघा, चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ हा 1 एप्रिल रोजी बुधवारी सकाळी 7:07 होणार आहे. पौर्णिमा समाप्ती ही 2 एप्रिल गुरुवारी सकाळी 7:42 होणार आहे. आणि चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सवसुद्धा आपण साजरा करत असतो. त्यामुळे 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव साजरा करणार आहोत आणि पौर्णिमेचा सत्यनारायण हा आपल्याला 1 एप्रिलला बुधवारी संध्याकाळी करायचा आहे. तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी करणं वर्ज्य असतं, कारण त्याचे परिणाम मग ह्या जर गोष्टी घडल्या तर त्याचे परिणाम वाईट भोगावे लागतात. तर या पौर्णिमेचं महत्त्व काय, कोणते उपाय करायचे, कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या, हे नक्की जाणून घ्या. बरेचसे लोक या दिवशी दिवसभर उपवास करतात. जे हनुमान भक्त आहेत ते या दिवशी कडक उपवास करतात आणि चंद्र पाहूनच उपवास सोडतात. याशिवाय आज म्हणजेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे हनुमानांच्या मंदिरात जाऊन त्यांचा मानसन्मान करायचा आहे. हनुमानांना काही महत्त्वाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आता काय नैवेद्य वगैरे अर्पण करायचा हे देखील मी तुम्हाला लवकरच सांगेन. तसेच चंद्र पाहून हा उपवास सोडायचा आहे. पौर्णिमा तिथी ही जी आहे ती माता पार्वती आणि भगवान विष्णू यांना समर्पित असते. त्यामुळे तुमच्याकडं मूर्ती असेल तर कुंकुमार्चन करा तुम्ही त्याच्यावरती. कुंकुमार्चन कसं करायचं हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. श्रीयंत्र असेल तर श्रीसूक्त म्हणत किंवा 99 मंत्र म्हणत किंवा मग महालक्ष्मी अष्टक म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन जे आहे ते श्रीयंत्रावरती करायचं आहे. यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी, संकट आहेत, दुःख आहे, ती दूर करण्यासाठी पौर्णिमा तिथीला कुंकुमार्चन करायचं आहे. यामुळे बघा, सगळ्या दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि भरभरून असं यश प्राप्त होतं. तर बघा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते. प्रत्येक महिन्याला तुम्ही या गोष्टी करू शकता. पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय केले गेले पाहिजेत? मानसिक शांततेसाठी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला चंद्रोदय झाला की चंद्राला दुधामध्ये थोडीशी साखर टाकून चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. चंद्र दिसला की चंद्राकडे बघून दूध आणि साखर जे आहे ते अर्पण करायचं आणि मनापासून चंद्रदेवांना आपल्याला प्रार्थना करायची. यानंतर आर्थिक संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी शंखाने माता लक्ष्मीचा अभिषेक करायचा आहे आणि माता लक्ष्मीला शंख हा अतिशय प्रिय आहे. त्यामुळे हा उपाय दर पौर्णिमेला तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा, माता लक्ष्मीला तुम्हाला खीर अर्पण करायची आहे. तुम्हाला शक्यतो भाताची, तांदळाची खीर अर्पण केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होतात. आपलं घर सोडून ती कुठेही जात नाही. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, तुळशीजवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुळशी ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि त्यामुळे भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे. त्यामुळे दररोज तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तुम्ही लावत नसाल, विसरत असाल, तुम्हाला ही सवय नसेल तर तुम्ही सवय लावून घ्या. तुम्हाला रोज नाहीच जमत असेल तर कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी तरी तुपाचा दिवा तुम्ही तुळशीजवळ लावायचाच आहे. यानंतर बघा, पिंपळाचं झाड आहे, त्याच्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी या झाडाला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या, प्रदक्षिणा मारून पाणी अर्पण करायचं आणि त्यासमोर देखील एक तुपाचा दिवा लावायचा.
पिंपळाच्या झाडाची सेवा ही पौर्णिमेच्या दिवशी झालीच पाहिजे आणि पिंपळाच्या झाडाच्या पूजेमुळे आपल्या आयुष्यातील अनेक प्रश्न हे दूर होतात. यानंतर बघा, पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये हे सगळ्यात महत्त्वाचं. भले तुम्ही एका साईडला सेवा करू नका, उपाय करू नका, काही करत नाही, सत्यनारायण करत नाही, पण या काही चुका करू नका. पौर्णिमेच्या दिवशी कोणाशी भांडू नका, कोणाचा अपमान करू नका, कोणाचं वाईट चिंतू नका, घरातल्या मोठ्यांशी वादविवाद करू नका, त्यांना शिवीगाळ करू नका, घाणेरडे शब्द वगैरे वापरू नका आणि घरातल्या स्त्रीचा अपमान तर अजिबात करू नका. बघा, बऱ्याचशा पुरुषांना सवय असते की त्या घरातल्या स्त्रीला अगदी घाणेरड्या खालच्या पातळीचं बोलत असतात. हे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही किती मोठे असेल तरी तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावेच लागतील, कारण घरातील स्त्री ही लक्ष्मीचंच रूप असते. म्हणून या दिवशी कटकटी वाद होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची नाही, तर याची नुकसान भरपाई तुम्हाला 100% करावी लागेल, कारण मग वाईट दिवस येतील, त्याचे तुम्हाला फळ भोगावं लागेल आणि तुमच्या वाईट गोष्टी ज्या तुमच्या हातून घडलेल्या आहेत त्याचं तुम्हाला जे काही नुकसान आहे ते याच जन्मामध्ये भोगावं लागेल. आणि बघा, हनुमान जन्मोत्सव आहे याच दिवशी, त्यामुळे तामसिक अन्न, मद्यपान असं सेवन करायचं नाही. या दिवशी हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे मांसाहार करणं कटाक्षाने पाळलंच पाहिजे आणि ते अजिबात करता कामा नये, कारण मारुतीराय जे आहे ते सुद्धा नाराज होतात, माता लक्ष्मी नाराज होते आणि याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जास्त वेळ झोपायचं नाही. घरामध्ये लहान मुलं, म्हातारी माणसं असतील, वयस्कर लोक असतील तर त्यांना त्यांचं आपण समजू शकतो, पण आपल्यासारखी ठणठणीत लोक असतील त्यांनी दुपारी झोपू नये, सकाळी लवकर उठावं, माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची सांगितल्याप्रमाणे पूजा करावी. तसेच पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करायला अजिबात विसरू नका. यथाशक्तीने तुम्हाला जमेल ते दान तुम्ही करा. तुम्ही जरी ग्लासभर पाणी कोणाला दिलं तरी ते सुद्धा दान आहे. अन्नदान करा. 5 रुपये 10 रुपये तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी करत जा. यामुळे पितरांचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळतो. तामसिक अन्न, मद्यपान, मांसाहार आपल्याला टाळायचा आहे. यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामधील नकारात्मक गोष्टी घालवण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव घालवण्यासाठी घरामध्ये सात्विक अन्न शिजवायचं आहे. माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचा आहे. घरात धूप-दीप लावायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते. रांगोळी काढा. मुख्य दरवाजावर तुम्ही स्वस्तिक काढा. या छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळे खरंच आपल्या घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं. आपल्याला स्वतःलासुद्धा प्रसन्न वाटतं. पौर्णिमेच्या दिवशी चुकूनसुद्धा तुळशीची पानं तोडू नका आणि भगवान विष्णूंना तुळशीची पानं ही खूप आवडती आहेत, प्रिय आहेत, परंतु पौर्णिमेच्या दिवशी अजिबात तुळशीची पानं तोडू नका. पौर्णिमेच्या दिवशी किंवा रात्री कधीही तुळशीची पानं तोडू नका. यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि याचे वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागतात. पौर्णिमेच्या रात्री दह्याचं सेवन करू नका. यामुळे चंद्रदोष निर्माण होते आणि चंद्रदोषामुळे आर्थिक नुकसान जे आहे ते आपल्या आयुष्यात येऊ लागते. आणि असं म्हणतात की बघा, आरोग्यासंबंधी देखील काही समस्या दही खाल्ल्यामुळे होतात. त्यामुळे दही हे संध्याकाळच्या वेळेस शक्यतो खाऊ नये आणि पौर्णिमेच्या दिवशी तर अजिबात खायचं नाही. तर अशा काही अनेक गोष्टी आहेत त्या पौर्णिमेच्या दिवशी अतिशय महत्त्वाचा असतो. माता लक्ष्मीला समर्पित दिवस असतो आणि चैत्र पौर्णिमा ही आहे. याच दिवशी हनुमान जयंतीसुद्धा आहे. त्यामुळे अगदी आपल्याला दिवस जो आहे तो छान सात्विक अन्न खाऊन, मन शांत ठेवून, कोणाशी न भांडून, कटकटी न करता, मनात कोणते वाईट विचार न आणता, नकारात्मक विचार न आणता आपल्याला या दिवसाचा संपूर्ण फायदा मिळेल हे सगळं केलं तर अशा साध्या सोप्या पद्धतीने हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. या चुका काही होतील त्या टाळायचे, काही गोष्टी त्या आपल्याला करायच्याच आहेत. आणि बघा, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.